नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आशा वर्कर असतील यांनी देखील हा व्हिडिओ पाहावा, गटप्रवर्तक असतील त्यांनी पण हा व्हिडिओ बघावा, अवश्य बघावा। बघा ताईंनो, गेल्या 16 जून पासून अंगणवाडी सेविका ताई असतील, आशा कार्यकर्ते असतील, गटप्रवर्तक असतील, तर हे सगळे लोक SIRचं काम करत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की BLO व यांना सहाय्यक म्हणून आपण SIRचं काम खूप साऱ्या अंगणवाडी सेविका असतील, आशा प्रवर्तक असतील, म्हणजे सगळेच जण काम करत आहेत। आणि ते काम आता जवळजवळ 80% वर होण्यात आलेला आहे। त्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकांना पुरुषाले शिक्षण आहे। त्याच कालावधीमध्ये 1 ते 10 तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकांना बालकांचे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वजन भरायचे आहेत। त्याच कालावधीमध्ये त्यांना FRS करायचे, कारण की ते काम जर अपूर्ण असलं तर लगेच कार्यालयाकडून त्यांना वेळोवेळी सांगण्यात येतं किंवा त्यांना हे दाखवण्यात येतं की तुमच्याकडे काम कमी आहे। तर अशा परिस्थितीमध्ये, एवढ्या धडपडीमध्ये, एवढ्या तगमगीने, म्हणजे इतकं मानसिक त्रास करून काही सेविका असतील, काही आशा वर्कर असतील, येतं आजारी पडले। आणि अशा सगळ्या कालावधीमध्ये आता आशापेक्षा अंगणवाडी सेविकांचा स्पेसिफिक असा जो ठराविक कालावधी आहे तो ठरलेला आहे। बालकांचं पुरुषालय शिक्षण ठरलेलं आहे, बालकांचं वजन उंची म्हणजे ऑनलाईनची कामाचे वेळापत्रक पण ठरलेलं आहे, आणि त्यासोबत ऑफलाईन कामाचं देखील फिक्स वेळापत्रक देखील ठरलेलं आहे। अशा एवढ्या कामाच्या ओढाताणीमध्ये अंगणवाडी सेविका एवढंच नाही तर मदतनीस ताईंना देखील ह्या कामामध्ये ओढण्यात आलं। आणि त्यावेळेस युनियन ही शांत बसलेली होती, आणि आता 80% वर काम झालं। तर त्यावेळेस युनियन ही 21 तारखेला म्हणजे उद्या 21/7/2026 रोजी आझाद मैदानावर त्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या ठेवून निदर्शन करून तिथं मोर्चा ठेवलेला आहे। तर बघा सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की ज्या वेळेस आपलं कोणतीही गोष्ट जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस युनियन ही शांत बसते। अगदी वेळोवेळी आहे, अगदी नेहमीच होऊन गेलेलं आहे की जेव्हा गोष्ट आपल्या हद्दीच्या बाहेर होऊन जाते, आपण त्या कामामध्ये पूर्ण मोडून जातो, आणि त्याच्यानंतर मग युनियन त्या गोष्टीवर लक्ष देते। मग काय होतं, नाही म्हणून दाखवायचं, एक युनियनचा मॉरल सपोर्ट आहे म्हणून दाखवायचं, आणि आपली भूमिका ही बजावत राहायची। पण आता युनियनवाल्यांनी, ज्या नव्या असतील, ज्या जुन्या असतील, सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता अंगणवाडी कर्मचारी हा एकजूट झालेला आहे, हा वर्ग संघटित झालेला आहे, आणि त्यांना पण कळायला लागलेले, कारण की मी व्हॉट्सअपवर सगळीकडे आता हे जे पोस्टर आहे हे व्हायरल होत आहे। मी चुकून आता ग्रुप पाहिला, माझं लक्षात आलं की आता 80% वर काम झालेलं आहे। माझ्या ताईंना मनस्ताप झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे, आणि एवढ्या सगळ्या दिव्यातनं पार करून ते आता कामाच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलेले आहेत। आणि अशा वेळेस निदर्शनं होतील, मोर्चे होतील, त्याचा काय उपयोग? आता जर तुम्हाला काही करायचं असेल तर याच्या पुढे भविष्यामध्ये कुठली गोष्ट येणार असेल तर त्या गोष्टीला सुरुवात व्हायच्या आधीच तुमचं मोर्चा, तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन असणं महत्वाचं पाहिजे। ते सोडून तुम्ही ज्यावेळेस काम अर्ध्याच्या वर घुसून जातात, त्याच पद्धतीने पोषण ट्रॅकरचं देखील झालं। आणि मी व्हिडिओ करते म्हणून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मी माझ्या ताईंना समजावून सांगण्याचं काम करते, त्याच्यामुळे माझ्या ताईंचं काम होतंय आणि काही नुकसान होत नाही, त्याच्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील भेटत आहे। परंतु जे काम क्रिटिकल आहे, जे काम डोक्याच्या वर जाणार आहे, त्याच्याने म्हणजे अंगणवाडी बाह्य काम आहे, त्या कामावर अटकाव आणणं खूप महत्वाचं आहे। अंगणवाडीला धरून जे काम आहे ते काम तर करावीच लागणार। शासनाचा एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा जो उद्देश आहे, ज्या 6 सेवा 5 उद्दिष्ट आहेत, त्याला धरून जे काम असेल ते काम केलंच जाईल, पण त्यांना सोडून जे काम आहे त्या कामासाठी युनियनने आधी तयारी करायला पाहिजे होती। आणि आता जेव्हा 80% वर काम करून, सगळं मानसिक बळ सहन करून, शारीरिक त्रास सहन करून, जेव्हा सगळं करून 80% वर जेव्हा सेविका, मदतनीस, आशा वर्कर असतील, गटप्रवर्तक असतील, या कुठून जात आहेत, त्याच्यानंतर मग कुठे युनियनला जाग येते आणि मग शेवट मोर्चा ठेवला जातोय। बघा ताईंनो, तुम्हाला काय वाटतं? मला आता युनियनची भूमिका अजिबात आवडलेली नाहीये। तर त्यांनी आपल्याला मानधनवाढीसाठी आपल्याला ड श्रेणी म्हणजे कमीत कमी आपल्याला चतुर्थ कर्मचारी श्रेणीमध्ये आपल्याला टाकता यावं, याच्यासाठी त्यांनी आता प्रयत्न करायला हवा। याच्या फालतू गोष्टींसाठी जो मोर्चा, जे निदर्शन होतात, ही काहीच कामाची नाही। आता जे होणार आहेत, जे पण आंदोलन होतील, तर ते आपल्याला कमीत कमी
तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून आपल्याला दर्जा मिळवून देण्यासाठी जोरात आणि तीव्रपणे आंदोलनं करावीत, ही यांचं काम आहे. हे सोडून आता जे काम होऊन गेलं, ज्याचा मनस्ताप झाला, त्याच्यासाठी आंदोलनं करून काय उपयोग आहे? ताईनो, माझं मत मी स्पष्ट चॅनलच्या माध्यमातून मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही याच्यावर कमेंट टाका. मी बरोबर आहे का, मला वाटतंय ते मी टाकलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की याच्यामध्ये काही चुकीचं नाही, कारण की युनियन सगळं संपल्यानंतरच येते, हा नेहमीचा अनुभव आहे. आता यांनी हे बंद करावं, त्यांना इशारा म्हणून आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.